पिढी जर इथपर्यंत पुढे असेल तर परमार्थ एक गोष्ट नीट लक्ष देऊ नये का, जुन्या जाणत्या माणसांचे विचार आणि तरुणांचं कर्तृत्व याला एकत्रित करूनच परमार्थ पूर्णत्वाला नेता येतो. जुन्यांचे विचार आणि तरुणांचं कर्तृत्व, कारण जुनी लोक आता कार्य करू शकत नाही, कष्ट करू शकत नाही, त्यामुळे जुन्यांचे विचार आपण आत्मसात करून खऱ्या अर्थानं आज तरुण पिढीची परमार्थामध्ये उतरली, म्हणून हे परमार्थाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या दिवसाची एवढी गर्दी, एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं आनंद फार आहे. मी महाराजांना म्हणलं पहिला दिवस आहे, म्हणले थोडा उशीर लागेल, ते म्हणले 8:30ला चालू करू का, म्हणले एवढ्या लवकर. सांगण्याचं तात्पर्य की खऱ्या अर्थानं एवढी उत्सुकता आणि एवढ्या भक्तिमय वातावरण, आणि खरं तुम्ही वेळेला इथपर्यंत सर्व उपस्थित आहात. नाही तर काही प्रसंगी आपण अनेकदा अनुभवलेले, चला या बसा महाराज आले चला, ते बोलवायला लागतं गोडच्यानं, प्रपंचातून हाकलून द्यावं लागतं प्रपंचातून, लक्षात ठेवा. पण इथं सगळेजण तुम्ही अंतःकरणापासून उपस्थित आहात, मनापासून सर्वांचं धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. 19 वर्षाचा सप्ताह आपला, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. विठाला 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 19 वर्षाचा सप्ताह, बरोबर ना, आकडा चुकला नाही ना माझा. 19 वर्ष सप्ताह आपल्या गावात घडतोय. इकडे लक्ष द्या. ज्या 19 वर्षाच्या पाठीमागे थोडासा आपण विचार करू, आहेत असतील इथे उपस्थित जन ज्यांनी सप्ताह सुरू केला असेल किंवा त्या काळी असतील. 19 वर्षा पाठीमागे सप्ताह जेव्हा सुरू झाला, एवढे चांगले टाळ होते का, एवढे चांगले टाळकरी होते का, एवढी सुंदर साऊंड सिस्टीम होती का, एवढं चांगलं डेकोरेशन होतं का, इवन रोप लावलेली द्वारी पण त्याचा वेळ गेला. फक्त इथे 19 वर्षाचा सप्ताह न राहता या सप्ताहाची शताब्दी कशी करता येईल याचा विचार प्रत्येकानं अंतःकरणात घेतला पाहिजे, तर आपला सप्ताह पूर्ण केला जाईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या गावाचं फार मोठं भाग्य आहे, आपली भूमी फार पवित्र आहे, लक्षात ठेवा. असं कोण्याही गावामध्ये सप्ताह घडत नाही. आजी आपल्याकडे असं म्हणतात, ज्या घरापुढे तुळस आहे किंवा नाही ते घर स्मशानासमान, ज्या अंगणामध्ये तुळस नाही ते घर म्हणतात ना आपल्याकडे पटत असेल असं करा, नसेल पटत असं करा, असं कीर्तन व्हायचे अजून 2 तासात. हे पहा, घरामध्ये अंगणामध्ये तुळस नसेल ते घर स्मशानासमान आहे. मी म्हणेन जे गावामध्ये कीर्तन भजन नाही ते गाव स्मशानासमान. तुमनं बरं असे ना, तुमनं जेवण हुए ना, थोडं तोडकं मोडकं समजून घ्या. विठाला विठाला गेलो होतो जळगावला, त्यावेळी त्यांना म्हटलं इथून जाता जाता 2-4 शब्द तरी घेऊन जावेत आम्हाला सोबत. आणि फार गोड भाषा आहे बरं का, खानदेश भाषा म्हणजे अगदीच गोड भाषा आहे. ऐकताना इतका गोडवा वाटतो, आणि खरंच ज्याला ती येत नसेल असं वाटतं किमान थोडेफार शब्द का होईना पण आपल्याला त्यातले बोलता यावे, एवढी गोड भाषा आहे, लक्षात ठेवा आपली. त्यामुळे आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजेच पाहिजे. मला एवढंच जमतंय, मला अख्खं कीर्तन जमणार एवढी अपेक्षा ठेवू नका. ते म्हणजे अजून येते का काही यांना. 19 वर्षाचा सप्ताह, फार मोठं भाग्य आपल्या गावाचं. का हे कोणाला घडतं आणि हे का घडतं, एक गोष्ट ध्यानात ठेवा. काहींचं आयुष्य गेले तरी रामकृष्ण हरी शब्द मुखात येत नाही, काहींच्या आयुष्य जात अख्खं पण रामकृष्ण हरी म्हणता येत नाही. बळच म्हणायला गेलं तरी सुद्धा जमत नाही. परमार्थ हा प्रारब्धातच असावा लागतो, लक्षात ठेवा. परमार्थ हा संचितात असावा लागतो. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय का अभंगामध्ये म्हणतात, धन्य मी मानेन आपुले संचित, धन्य मी मानेन आपुले संचित, धन्य मी मानेन आपुले संचित, राहिली से प्रीत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये तुझ्या नावावरती आमचं प्रेम राहिलं, या कारणानं आमचं संचित धन्य. ज्या अर्थी आपल्याला कीर्तन भजन घडतंय, हे का घडतं, एवढा सगळा मंडप घातला, एवढं सगळं नियोजन केलंय म्हणून 19 वर्ष सप्ताह का? हो म्हणा किंवा नाही म्हणा, आहे का? नाही. पत्रिका फार उत्तम आहे, फार सुंदर आहे, पण पत्रिका छापली आहे म्हणून आपला 19 वर्ष सप्ताह का?
नाही. किंबहुना तुम्ही सगळी लोक एवढ्या आनंदाने इथपर्यंत येताय म्हणून 19 वर्ष सपताय का? नाही. किंबहुना ही सगळी टाळकरी मंडळी वेळेला इथपर्यंत उपस्थित राहतात म्हणून 19 वर्ष सपताय का? बोला मोठ्यानं. नाही. नाही. बरोबर की नाही? आयोजक आहेत म्हणून 19 वर्ष सपताय का? नाही. कीर्तनकार आहे म्हणून 19 वर्ष सपताय का? नाही. नाही म्हणतायत सगळे. नाही, तुमचं उत्तर बरोबर आहे. उत्तर चुकीचं नाही. कीर्तनकार आहे म्हणून सप्ताह नाही, सप्ताह आहे म्हणून कीर्तनकार एवढं ध्यानात ठेवा. इथे कोणताही कीर्तनकार मोठा नाही छोटा नाही बरं का. इथे जे संतांनी जे विचार आपल्याला दिले तेच विचार आम्ही इथपर्यंत तुमच्या समोर मांडतो. पोस्टमनचं काम ज्याला म्हणतात तेच आम्ही करतो. त्यामुळे आम्ही इथे अभिमान न मानता, तुम्ही इथे अभिमान न मानता, हे कोणामुळे घडतं? हे कशामुळे घडतं? पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 नाही पडलं का? तुम्हाला तरी टाळायला की बरं, नाही तर काही काही कीर्तन झालं टाळ्या वाजवत जाते. आता कीर्तन संपते. वेळ निघून गेल्यानंतर कोणत्याच गोष्टीचा उपयोग, आपल्याला जी वेळ दिली, जो काळ दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे. त्यामुळे या काळामध्ये, या वेळेमध्ये भगवंताच्या नामस्मरणाची टाळी आपल्या हातून वाजवलीच पाहिजे. नियमाचं तरी पालन झालंच पाहिजे. टाळी वाजवावी, पुढचं जाऊ द्या, पण टाळी तरी माणसानं प्रमाण किमान चांगली वाजली पाहिजे. मोकळ्या मनानं टाळी वाजवा, आमच्या कौतुकासाठी वाजवा असं मी म्हणत नाही. किमान स्वतःचा उद्धार व्हावा याकरिता टाळी. असो किंवा नसो, हे मी सुरुवातीलाच तुम्हाला का सगळं सांगते, कारण येणाऱ्या पुढच्या कीर्तनामध्ये आपण टाळी चुकणार नाही. कीर्तन असो किंवा नसो, किमान दिवसातून 70 ते 80 वेळा हातातून टाळी वाजली, 70 ते 80 वेळा टाळी वाजली पाहिजे. किमान 10 मिनिटं तरी टाळी वाजवत चला, किमान 10 मिनिटं. आणि आपण जर सलग 10 मिनिटं टाळी वाजवली, सलग 5 मिनिटं टाळी वाजवली, आपल्या लक्षात येईल हाताला मुंग्या येतात, हाताला मुंग्या येतात. नंतर प्रयोग करत बसा, ते आताच प्रयोग करायला लागले. मुंग्या येतात, मुंग्या येतात म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, रक्ताभिसरण क्रिया शरीरामध्ये चांगली होते. आणि जेव्हा रक्ताभिसरण क्रिया शरीरामध्ये चांगली राहते, असंख्य रोग नष्ट करण्याची ताकद एका टाळीमध्ये राहते. म्हणून टाळी वाजवा. फायदा सांगितलं टाळ होते. अहो बिना फायद्याचं कोण, इथे प्रत्येकाला फायदा आहे. संतांनी सुद्धा परमार्थ फायद्याचाच सांगितला. हरी मुखे म्हणा, नुसतंच म्हणा का, पुण्याची गणना हा फायदा आहे आपला. पुण्य कमवता येतं. इकडे लक्ष द्या. 19 वर्षाचा आपल्या गावाचा सप्ताह आहे. का घडतो? पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतील. असं कोणाला घडतं?
काही काही गावचे सप्ते अजूनही सुरू झाले, काहींचे सुरू झाले होते. कोरोनाचा काळ आला, निमित्त पाहणाऱ्याला लोकांना ते कोरोनाचं निमित्त झालं, त्यांनी होते ते सप्ते बंद पाडले. समाजात दोन प्रकारची माणसं आहेत, आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक म्हणजे मानणारी, नास्तिक म्हणजे न मानणारी. आता आपल्याकडे असं म्हणतात की नाही मला माहित नाही, पण आपले पुणे जिल्ह्यामध्ये आमचा भोर तालुका आहे, असं म्हणतात की मांजर आडवी गेली तर 4-5 पावलं. आता ते कितपत खरं हे मला माहित नाही. मांजर आडवी गेली तर 4-5 पावलं मागं जावं कितपत खरं मला माहित नाही. पण नास्तिक विचारांची निगेटिव्ह माणसं जर आपल्याला आडवी गेली तर हमकच मागं चालत झालं. अहो ते आम्हाला आडवी येते, तुम्हाला काही कामं नाहीत का? बाबा करू दे ना. हे घडतं हे कमी आहे का? हे कोणाला घडतं? मी मागाशी बोलून गेले, काहींचा जन्म गेला पण भजन होत, प्रारब्धात पाहिजे बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून विठ्ठली आडी काहींना घडत नाही. 8-8 दिवसाचा सप्ताह असतो, 8 दिवसाचा. पण 8 दिवसाच्या सप्ताहामध्ये एकही दिवस उपस्थित राहता येत नाही. काकड्याला नाही, भजनाला नाही, प्रवचनाला नाही, हरिपाठाला नाही, कीर्तनाला नाही. अख्खा सप्ताह संपून गेला आणि 8 दिवस संपून गेल्यानंतर जर आपण त्यांना विचारलं म्हणले का हो 8 दिवसाचा सप्ताह पण तुम्ही काकड्याला नाही, भजनाला नाही, हरिपाठाला नाही, कीर्तनाला नाही, प्रवचनाला नाही, का बरं? ते म्हणतात नाही जरा महत्वाचं काम होतं म्हणून जमलं. जमलं नाही हे काय कारण आहे का? संचितात नाही ते सांगून जा. जमलं नाही हे कारण नाही, इथेही भाग्य लागतं, इथेही चांगलं संचित लागतं. हे आपल्याला घडतंय ना, कुठेतरी आपल्यावरती भगवंताची कृपा आहे याचं प्रमाण आहे. लक्षात ठेवा. असा कोणी नाही इथपर्यंत येत. बरं येणंही सोपं आहे, पण 2 तास जागा राहणं काही सोपं आहे तुमच्या लक्षात आलं का? काही जण येते आनंदानं बसते पण कीर्तन ऐकू शकत. ते पहिल्या पंचपदीलाच ज्ञानेश्वर टाळ्या वाजवायला लागले. ते पहिल्या पंचपदीला दुसऱ्या खाते उपयोग काय? म्हणजे इथपर्यंत येऊनही परमार्थ किंबहुना कीर्तन ऐकण्यासाठी भगवंताचं कुठे ना कृपा, चांगलं संचित, चांगलं प्रारब्ध असावं लागतं आणि ते आपल्याकडे आहे म्हणून एवढा सुंदर सप्ताह आहे. जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणांचा अभंग आहे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्याल सर्व अलंकार, आनंदे निर्भर गुल्लत सो. आपण तुम्ही आम्ही सगळे जीव हे सुखाच्या शोधात आहे. अनेक वेळा आपण या गोष्टी ऐकलेल्या आहेत. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, पण सुख पाहत असताना तुमच्या आमच्या सुखाचा दृष्टिकोन वेगळा आहे. संतांनी जे पाहिलं ते सुख वेगळं आणि आपण जे अनुभवतो किंवा आपण ज्याला सुख म्हणतो ते सुख वेगळं. आजी आयुष्य जातं काहींचं, पण खऱ्या सुखाचा अनुभव येत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती संतांच्या विचाराने जगण्याचा. काही लोक आम्हाला म्हणतात ताई तुम्ही म्हणता अगदी कीर्तनामध्ये आम्ही ऐकतो, प्रवचनात ऐकतो, कथेमध्ये आम्ही ऐकतो की असा परमार्थ करा, अशी भक्ती करा, सर्व सुखाला पात्र व्हाल. पण खरंच आम्ही तेवढ्या प्रमाणात करू नये, आम्हाला ते सुख का मिळत नाही? आम्ही संतांप्रमाणे भक्ती करतो की, आम्ही संतांप्रमाणे देवाचं नामस्मरण करतो, आम्ही संतांप्रमाणे आमची दिनचर्या करतो, आम्ही संतांसारखं वैराग्य धारण करतो, पण आम्हाला का सुख मिळत नाही? नीट लक्ष देऊ नाही का बाबा? आपण वैराग्य धारण करत असू पण आपलं वैराग्य म्हणजे मरकट वैराग्य आहे.
तुमच्या लक्षात आलं का? अखंडपणाचं आहे का? मरकट वैराग्य म्हणजे माकडाचं वैराग्य. माकडाचं वैराग्य म्हणजे काही काळापुरतं. तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगते. एका झाडावरती माकड राहत होतं आणि उन्हाळा सुरू झाला. उन्हाळा सुरू झाल्याबरोबर गरमी सुरू झाली, ऊन सुरू झालं. असं ऊन तापलं, असं ऊन तापलं, असं ऊन तापलं की अगदी त्या माकडाच्या अंगावरचं साल भाजू लागलं, कातडं भाजू लागलं. एवढं ऊन प्रचंड. त्या माकडानं मनात विचार केला, म्हणजे एवढा हा उन्हाळा संपला ना संपला, पहिला आपण घर बांधायचं. काय म्हणजे पहिलं आपण घर बांधायचं. खरंय का हे? मरून जाऊ अशानं. ते म्हणलं पहिलं घर बांधायचं. उन्हाळा संपून गेला. हा उन्हाळा संपत आला आणि थोडा थोडा गार वारा, थोडा थोडा पाऊस सुरू झाला. आणि जसं काही ते पावसाच्या धारा सुरू झाल्या, त्याला बरं वाटलं. घर बांधायचं विसरून गेलं. ते म्हणले एवढा पावसाळा संपला रे संपला, पहिला आपण पावसात भिजत ते विचार करतं पहिलं घर बांधायचं. पावसाळा संपत आला, थोडासा गार वारा, थोडंसं ऊन, थोडासा पाऊस, थोडासा गार वारा, थोडंसं ऊन. इतकं बरं वाटलं, छान वाटलं. ते म्हणलं आता काही घर बांधायची गरज. अशी थंडी पडली, अशी थंडी पडली, कडाक्याची थंडी पडली. आणि थंडीत गुडगुडत ते विचार करत, एवढी थंडी संपली रे संपली. पहिलं ते कोणाचं वैराग्य? तुमचा आमचा माकडाचं. हे आपलं, आपणही हाच विचार करतो. नाही एवढा आता प्रपंच काठाला लावायचा. मग एकदा परमार्थ, एकदा पोराचं लग्न झालं, त्याच्या हातामध्ये किल्ल्या दिल्या, एकदा का पोराच्या हातात चावी दिली, मग बाकी आपल्याला टेन्शन. अहो तिथून तर खरा प्रपंच सुरू, तिथून तर खरं दुःखाचं कारण सुरू. वाटतं फक्त एवढं केल्यानं आपल्याला आता मोकळी सुटका आहे. पण माणूस त्या प्रपंचामध्ये, त्या मोहमाया जाळामध्ये शेवटपर्यंत गुंफत जातो. यालाच तर हा भव सिंधू सागर म्हणतात, यालाच तर मोहमाया जाळ म्हणतात. जेवढं बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो तेवढं त्या आतमध्ये खेचून घेत असतं. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची फार गोड ओवी आहे. या इंद्रियांचा स्वभावच बनलेला विषयाला धरून राहणं. या विषया वाचोनी काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. काय हाताला तुम्ही किती भजनाच्या टाळ्या वाजवायला सांगा, ते गोड वाटत नाही. पण एखाद्याला मारायला सांगा, ते म्हणते आज माझा हात लय खसतोय, पटकन कोणाला तरी मारावं. या डोळ्याला तुम्ही भगवंताचं रूप पाहायला सांगा, आवडत नाही काहींना. पण एखादं वाईट दृश्य पाहायचं असेल, कोणाचं भांडण होताना पाहायचं असेल, मग मात्र डोळ्याला आनंद भेटतो. या मुखाला भगवंताचं नामस्मरण करायला सांगा, आवडत नाही. पण ते कीर्तनात बसलं तरी गप्प बसत नाही. हिचं असं तिसरीला सुद्धा कळत नाही नेमक्या बोलतात काय. आणि मी नाही सांगत, संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात, अनंत वाचाळ. या काही ब्रह्मज्ञान नाही सांगत एकामेकीला. बरळती बरळ त्या कैसेने गोपाळ, असं नाही देव प्राप्त होत. या कानाला तुम्ही किती कीर्तनाची गोडी लावा, नीट ऐकत नाही. पण रात्रीच्या 2-2:30 वाजता गावातल्या कुठल्याही गल्लीत भांडणं सुरू होऊ द्या, हे पहिलं कानोसा घेतो कुठून कोणत्या गल्लीत भांडणं सुरू होईल. आणि ते तिथपर्यंत ऐकायला जातं. ते भांडणं गोड लागते का? आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभाव झाला विषयाला धरून जगणं. संत आपला दृष्टिकोन काय, आपलं वैराग्य काय, इकडे लक्ष द्या. आपलं वैराग्य काय? काही काळापुरतं, काही वेळापुरतं आपल्याला ती किंबहुना तो परिणाम. कीर्तन चालू आहे, 2 तास कीर्तन आहे, माणसाला बरं वाटतं नाही, खरं खरं अगदीच बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. असंच एक 10-12 वर्षाचा पोर होता आणि 10-12 वर्षाच्या त्या मुलावरती कथेचा परिणाम झाला. परिणाम होतो बरं का, नाही होत असं नाही, पण तो कितपत होतो आणि किती काळ त्या परिणामाला आपण ठेवायचं हे निश्चित महत्वाचं आहे. कथेचा परिणाम झाला, कथा चालू होती आणि कथेमध्ये विषय चालला होता प्रपंच, संसार हा दुःखरूप आहे, ही सर्व मिथ्या आहे आणि खरं सुख, खरा आनंद परमार्थात आहे. आणि या विचाराचा त्या लेकराच्या बालमनावरती परिणाम झाला आणि वैराग्य निर्माण झालं. ते घरी गेलं आणि घरी गेल्याबरोबर त्या आईला म्हणू लागलं, मला आई आत्ताच कथेवरून आलो. बर अगं महाराज फार सुंदर कथा सांगत होते आणि कथेमध्ये विषय चालला होता हा प्रपंच, हा संसार सर्व दुःखरूप आहे, पण परमार्थ एक आत्मस्वरूप, खरा आनंद देण्याचं साधन.
नामस्मरण कीर्तन भजन हा परमार्थ आनंद स्वरूप आहे. मला प्रपंच करायचा नाही, मला लग्न करायचं नाही, मला परमार्थ करायचा आहे. हे बघ मला प्रपंच करायचा. आई म्हटली लेका अरे एकुलता एक माझा पोरगा तू, असं म्हणू नको. मी कोणाकडे पाहायचं? हे बघ आई मी तुला आधीच बजावतो, मला तो आग्रह करायचा नाही. आणि जर आग्रह केला तर मी घर सोडून पळून जाईल. वर्षामागे वर्ष गेली. 12 वर्षाचा पोर तो 22 वर्षाचा झाला. आणि तसंच घडलं. आईनं आग्रह धरला, लग्न कधी करणार, लग्न कधी करणार, लग्न कधी करणार. आईनं आग्रह धरला, हे लेका लग्न कर. पोरगा म्हणला हे बघ तुला मी आधीच समजावलं होतं मी लग्न करणार नाही, आणि जर तू आग्रह केला तर मी घर सोडून पळून जाईल. आईनं आग्रह केला आणि हो नाही ते घडलं. पोरगा घर सोडून पळून गेला, पण शेजारच्या पोरीला घेऊन गेला. तुमच्या ध्यानात आलं काय ना? तुम्ही इथे नेटवर्कचा काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे वैराग्य धारण झालं, पण किती दिवसासाठी, किती वर्षासाठी, किती काळासाठी? आपल्याही अंधकरणात अनेक वेळा वैराग्य निर्माण होतं, पण ते तात्पुरत्या काळासाठी. संतांनी ज्या दृष्टीनं सुख पाहिलेलं आहे, किंवा संतांचा जो भाव आहे तो आपल्याही अंतःकरणात येणं गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबा असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, ज्ञानेश्वरीच्या 90व्या अध्यायातल्या पहिल्याच क्रमांकाच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, खरं सुख जर पाहायचं असेल तर जगाकडे शोधून उपयोग आहे का? तरी अवधान एकली दिजे. काय म्हणतात? इकडे लक्ष द्या. कोण येतंय कोण जातंय आपल्याला काही घेणं देणं. मग सर्व सुखाशी पात्र होईल. इकडे लक्ष द्या. संत सांगतात मी नाही. खरं सुख पाहिजे असेल ना तर संत विचार आत्मसात केल्याशिवाय, संतांचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला सुख प्राप्त होणार नाही. हे प्रत्युत्तर माझे उघडय का? खरी अर्थानं तेनेची पंथे चालू जाताना पडे गुंठा कोटे. मग संतांच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं सुख, निर्माण झालेलं समाधान हे कोणत्या कारणानं आणि कोणत्या साधनाने हे फार पाहणं महत्वाचं आहे. कारण आपण अनेक वेळा आपण परमार्थ करतो, पण एका हरिपाठामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मनोमार्गे गेला. काही लोक म्हणतात ताई आम्हाला कीर्तन ऐकायची गरज, प्रवचनाची गरज नाही, कथेची गरज नाही, भजनाची गरज नाही. म्हटलं का? अहो आम्हाला भरपूर ज्ञान आहे. असू द्या, ज्ञान किती असू द्या, परंतु कुठे ना कुठेतरी संत विचाराचा आधार पाहिजे हो. स्वतःच्या मनानं परमार्थ करायला जाल तो तेथेची मुकला, पण हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. काही अपमान वाटतो का? काही लोक म्हणतात काय ते कीर्तन, काय ते भजन, काय ते प्रवचन. काही लोक आयोजकांनाही नावं ठेवतात. म्हणजे तुम्हाला काही कामं नाहीत का? कशासाठी हे सगळं करायचं? काय उपयोग आहे याचा? एक तरुण मला म्हटला ताई कुठे तुमचा देव? म्हणला आमचा. अरे बाबा असं म्हणू नको. सर्वा घटी राम, तुमचा आणि माझा असा काही भिन्न नाही. तो नाही म्हणला, पण एवढा सगळा पसारा. बरं ठीक आहे म्हणलं, तुझ्या नजरेत पसारा. म्हणला कशासाठी करायचा?
काय होतं कीर्तनाने, काय होतं भजनाने, हे सगळं केलं म्हणजे काही स्वर्ग मिळतो का? बरोबर ना? काहींच्या मनात आजही प्रश्न आहे, काय उपयोग या सगळ्याचा? एवढा खर्च करायचा, एवढं आयोजन करायचं, एवढा वेळ द्यायचा, एवढा अट्टहास करायचा, पण गरज काय त्याची? हे सगळं केल्यानं स्वर्ग मिळतो का? म्हटलं ए दादा, इकडं नीट लक्ष देऊन ऐका. कीर्तन भजन ऐकल्यानं, नामस्मरण केल्यानं स्वर्ग मिळेल नरक मिळेल हा फार लांबचा प्रश्न आहे. पण या नामस्मरणाचा, या कीर्तनाचा, या भजनाचा, या प्रवचनाचा परिणाम एवढा मोठा आहे. काय होतं प्रवचनाने? स्वर्ग मिळेल का? म्हटले बा, स्वर्ग मिळेल की नरक मिळेल हा फार आमचा प्रश्न आहे. पण या कीर्तनाचा, भजनाचा, प्रवचनाचा, नामस्मरणाचा परिणाम एवढा मोठा आहे. अंतःकरणाने जर ते साधलं तर आपल्या राहत्या जीवनाचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. अहो इथे जीवन काही लोक नरकासारखं जगते. मी नंतर निवांत टाळ्या वाजव, आपल्याला काही नंतर येईल बरोबर. जीवन नरकासारखं जगून मेल्यानंतर स्वर्गाच्या अपेक्षा धरतात. कशासाठी? अहो जिवंतपणे स्वर्गासारखं जगा ना. दिलेला देह देवे दिला देह भजना. काही लोकांसाठी झाला भोजना. ते नुसतं खातं, सकाळचं वेगळं, दुपारचं वेगळं, सायंकाळी वेगळं, संध्याकाळी वेगळं. आपल्या खाण्याला, वागण्याला, बोलण्याला, जगण्याला, प्रत्येक गोष्टीला मनुष्याच्या मर्यादा आहे. आणि त्या मर्यादेतच माणसाला खरं सुख पाहता येतं. मर्यादेचं उल्लंघन झालं, रामायण घडलं म्हणून समजा. आलं का तुमच्या ध्यानात? दुःखाची प्राप्ती जेव्हा मर्यादेचं उल्लंघन होतं. त्यामुळे मर्यादेचं पालन करणं गरजेचं आहे. संत अनुभव सांगतात, संत उपदेश करतात, संत मार्गदर्शन करतात. का? कारण आपल्याही जीवाला त्या सुखाचा अनुभव व्हावा याकरिता, जन उद्धाराकरिता. कारण संतांचा अवतारच जगाच्या कल्याणात आपल्या जीवाचा विचार करतात. म्हणून स्वतःच्या जीवनात मिळालेलं सुख आपल्या समोर अनुभवाद्वारे, उपदेशाद्वारे हे मांडत असतात. मग कोणत्या साधनानं आणि कोणत्या उपासनेनं संतांच्या जीवनात सुख प्राप्त झालेले? खऱ्या अर्थानं फार सोपी साधन आहे. नवविधा भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. या नवविधा भक्तीच्या माध्यमातून आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. पण फार कठीण वाटतं काही लोकांना हे सगळं. पण संत सांगतात, आमच्या जीवनामध्ये कोणत्या योगाने आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं? एवढंच नाही, समाधान तर सोडा, पण सर्व सुखाला आम्ही प्राप्त झालो. काय कारण असेल? संत सांगतात, आम्ही अखंडपणे, अविरतपणे भगवंताचं नामघोष हरी कीर्तन केलं. अभंगाच्या प्रथम पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे एक बड़ी दमड़ी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम राम. खरी अर्थानं नामस्मरणाची ताकद एवढी मोठी आहे बाबा. नामस्मरणाचं महत्व एवढं मोठं आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर नाव घेतलं असंच एका गावामध्ये म्हणलं, नाव घेतलं पाहिजे. आजी म्हणल्या, ताई मला चॅलेंज करू नका. म्हणलं म्हणलं माझ्यासारखं नाव अख्ख्या गावात कुणी घेत नाही. म्हणलं असं कसं देवाचं नाव घेत असतील, काहीतरी वेगळ्या पद्धतीनं. म्हणलं मला चॅलेंज करू नका, माझ्यासारखं नाव अख्ख्या गावात कुणी घेत नाही. म्हटलं आजी असं नेमकं कोणतं नाव घेता तुम्ही? म्हणलं घेऊ का? त्याला काही रिस्पॉन्स नाही पुढे. आता त्या वेगळं नाव म्हणत होत्या, म्हणजे उखाण्यातलं नाव घेऊ का? म्हणजे अहो म्हटलं ते उखाण्यातलं नाव घेण्यापेक्षा निश्चितच या भगवंताच्या नामस्मरणातून आपल्या जन्माचं सार्थक आहे. नामस्मरणाचं महत्व फार मोठे. नामस्मरणाचं महत्व संतांना कळालं, नामाचा महिमा हा संतांना कळाला. म्हणून तर त्या ठिकाणी संत अखंड अविरतपणे भगवंताचं नामस्मरण करतात.
येतंय ना तुम्ही नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण फोडी पाषाणाला बांधा फोडी पाषाणाला बांधा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे नाम तुझे रे आता तुम्ही म्हणा नाम तुझे रे नाम तुझे रे बोला ते म्हणे आमच्यावर काय येतेच करते तुमचा सपोर्ट असला मला बरं वाटतं खऱ्या अर्थानं फार मोठं महत्व आहे नामस्मरणाचं फार मोठं महत्व आहे म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला दुसऱ्या साधनाची गरजच नाही कलियुगामध्ये हेच सगळ्यात सोपं साधन आहे नामस्मरण करणं हे फार सुंदर आणि सोपं साधन आहे बसल्या जागी तुम्ही फक्त अंतःकरणातून भगवंताचं नामस्मरण करत राहा आणि हा ब्रह्मरस आहे आणि हाच ब्रह्मरस आहे ही कारण तेने पिढा बाकीचं कोणतं औषध घेण्यापेक्षा भवरोगाला तारण्याचं सगळ्यात मोठं औषध म्हणजे नामचिंतन लक्षात ठेवा म्हणून अखंड अविरतपणे काही नाही जास्त करता आलं नामस्मरण करत चला पण काही वेळेस काय होतं नामस्मरण करतो पण ते 50-50 होतं म्हणजे काय होतं पूर्णतः आपण तिथे नामस्मरण करू शकत पूर्णतः आपण तिथे लक्ष देत नाही एखाद्या घरामध्ये बायको पाण्याला निघाली बायकोनं नवऱ्याला सांगितलं म्हणजे अहो घरामध्ये गॅसवरती चुलीवरती दूध तापत ठेवले तेवढं ध्यान ठेवा आणि नवऱ्यानं त्याच दिवसापासून निश्चय केला होता म्हणजे आजपासून देवाचं भोजन करणार कीर्तनात सांगितलंय नामस्मरण सतत करा मी सतत नामस्मरण करणार आता जपमाळ घेतली जपच करत बसला नवरा दारातच बसला होता राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी त्यात आपलं चाललं होतं रामकृष्ण हरी बायको म्हणजे हो हे चालू द्या तुमचं काय असेल ते पण तेवढं ध्यान ठेवा काय गॅसवरती दूध तापते तेवढं ध्यान ठेवा कुत्र मांजर कोणी येईल त्यामुळे तेवढं लक्ष असू द्या हे आपलं चालू होतं हो हो म्हणजे तुझा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि हो नाही ते झालं ते मांजर बोका आला बोका आणि याच्या पुढूनच आतमध्ये गेला आणि यानं हळूच निम्म डोळं उघडून पाहिलं बोका आलेला आता याचं नामस्मरण सुरू होतं रामकृष्ण हरी मा चालू होती जप चालू होता ते म्हणले आता काय करावं असा तर जप बंद करता येणार नाही काय करावं बोका आला आता दूध पिईल की काय बोका आलेला आहे त्याला थांबवावं कसं बरं रामकृष्ण हरीचा जप चालू आहे थांबवावा कसा त्यानं स्पीड वाढवलं त्या बोक्याला थांबवण्या रामकृष्ण हरी ते म्हणलं की मान आपला आवाज ऐकून तरी ते थांबेल बोका त्याच्याकडे पाहिला बोक्यानं आणि आणखीन जोरात पळत गेला लवकरात लवकर काम संपून निघावं म्हणून बोका जोरात पळत गेला गॅसवरती चढला याला कळेला काय करावं अरे बायकोनं जर पाहिलं बायको जर अचानक आली आणि दूध पिलेलं बोक्यानं पाहिलं माझं काही खरं नाही एवढा कॉन्फिडन्स मध्ये तुम्ही नाही म्हणताय म्हणजे असं होतं का असं नाही ते बोका त्याच्या समोर चुलीवरती त्या ठिकाणी गॅसवरती चढला आणि याचा जप चालू होता काय करावं कळेना माळ तर खाली ठेवता येईना जप बंद करता येईना पण बोक्यानं तर दूध नाही पिलं पाहिजे या कारणानं त्यानं आणखी स्पीड मध्ये म्हणायला सुरुवात केली अगदी 90चं रामकृष्ण हरी पटपट म्हणू लागलं बोक्याला त्याचा काही परिणाम पडला
बोक्याला फरकच पडत नाही. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा नाही तर ज्ञानोबा माऊली. शेवटी बोका त्याला काय फरक पडणार. तुम्ही 8 दिवसाचा सप्ताह करा नाही तर स्वभावच राहतो बोका. आता त्याला काही फरक पडेना. आणि अगदी अशी वेळ आली की आता बोका दुधात तोंड घालणार. आता मात्र याचा संयम सुटला आणि यानं हातातली जपमाळ घेतली बोक्याला. याला भजन म्हणतात, याला नामस्मरण म्हणतात. करता अंतकरणाला थोड्या वेळासाठी करा. अखंड नाही जमलं, अगदी क्षणासाठी. पण छाईचं बैसोनी करा, एक चित्त आवडली अनंत आले. बाकी मग जगाचा विचार नाही करायचा. मग दुनिया काय करते, मग इथे प्रपंच, मग इथे संसार नाही. अंतकरणापासून क्षणभर का होईना पण त्याचं ध्यान करता आलं पाहिजे. संत सांगतात आम्ही अखंडपणे करतो. सदा नाम घोष करू हरी कथा. असं एकट्यात नाही बरं का, अखंडपणे मोठ्या आवाजानं आम्ही घोष करतो नामस्मरणाचा. का त्या योगानं आमच्या जीवनात सदा नाम घोष करू हरी कथा. त्याने सदा चित्ता, त्याने सदा म्हणजे अखंडितपणे चित्ता समाधान. आम्हाला बाकीच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट किंवा समाधान वाटून घेण्याची गरज नाही. का भगवंताच्या नामस्मरणातच आम्हाला समाधान वाटतं. तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसं आहोत. धन दौलत प्राप्त झाली, प्रपंच चांगला झाला की आपल्याला वाटतं आता तात्पुरतं समाधान आपल्याला प्राप्त होतं. पण एक गोष्ट सांगू का, हे तात्पुरतं समाधान आहे. सर्व सुख आपल्याला जर हवं असेल तर संतांचे विचार आपल्याला आत्मसात करावे लागतील. निश्चितच ते सांगतात आम्ही सर्व सुखाला प्राप्त झालो. बरं, सर्व सुखाचे अलंकार धारण करून आम्ही कशा स्थितीत जगतो. अभंगाच्या सर्व सुख धारण करून सर्व सुखाचे अलंकार आम्ही धारण केलेले आहेत. आणि आपण तुम्ही आम्ही छोट्या छोट्या सुखासाठी, सुखाच्या क्षणांसाठी तडपडतो ना. संत सांगतात आम्हाला इथे तिथे सुख शोधण्याची गरजच नाही. आम्ही भगवंताच्या नामस्मरणानेच सर्व सुखाले आलो, सर्व अलंकार आणि आनंदी निर्भर दिलत असो. आनंदामध्ये आम्ही आमचं आयुष्य जीवन जगतोय. तुम्ही आम्ही जीवन जगत असताना या पद पैशाचा अभिमान बाळगून जीवन जगतो. महिला मंडळ, आजी ओ आजी इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. तुम्ही आम्ही पद पैसा प्राप्त करून सुखाचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. पण या पद पैशाचा अभिमान असला ना की माणसाच्या जीवनात सुख कधीच येत नाही. लक्षात ठेवा. काही प्रसंगी आम्ही चहा घेण्यासाठी गेलो, एके ठिकाणी चहा पिण्यासाठी गेलो. ते म्हणले ताई इकडे या. काय? हे किचन, हा बेडरूम, हे घर, हा हॉल, हे देवघर, ही गॅलरी, हे असं आहे, हे तसं आहे, हे आमचं, ते आमचं, ती मागची जमीन आमची, पुढची शेती आमची. मला 4 डबे दे.
का बरं? माणसाच्या जीवनात अभिमान आला. संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जे बहुता एका आव्हात करू अहंकाराचा भूत संचरू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. लक्षात आलं? आपल्या जीवनात अभिमान आला, अहंकार आला की आपल्याला स्वतःचा विसर पडतो. त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनात अभिमान अहंकार येऊ नये. आणि आपल्या जीवनामध्ये परमार्थ करायचा असेल तर अभिमान विरहित परमार्थ झाला पाहिजे, अहंकार विरहित परमार्थ झाला पाहिजे. हा, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. संत सांगतात, आम्ही सर्व सुखाला प्राप्त करून आनंदामध्ये त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये डुलत आहोत. डुलण्याचे प्रकार फार भिन्न भिन्न आहेत. आपल्याला 3 प्रकार प्रामुख्याने सांगितले जातील. काही लोक गाण्यात नाचत असतात, ते डुलणं म्हणतात. काही लोक रस्त्यानं चालता चालता डुलत असतात, ते डुलणं तर फारच वेगळं राहतं. त्या डुलण्याचा काही आपण विचारच करू शकत नाही, पण असं डुलणं चुकीचं आहे. एक वेळेस गाण्यावरती डुलतंय ते ठीक आहे, पण रस्त्यानं चालताना जे डुलतंय ते फार विचित्र राहतं. तसं डुलूच नका. आणि डुलायचंच असेल तर नामस्मरणामध्ये डुला, इथपर्यंत या हरी कीर्तनामध्ये डुला. हार्ट अटॅक येत आता तरी वाजवते. हे पहा, माहित नाही आपल्याला वासुदेव आपल्या गावामध्ये येतो का आता, पण पूर्वी यायचे. आणि वासुदेव महाराज हे तुम्ही मला दाखवता, माझ्या मनीला द्या. परंतु मी नावाचं नाही म्हणत, पण खऱ्या अर्थानं फार सुंदर प्रमाण असायचे की फार छान पद्धतीने आपल्या जीवनाचं विश्लेषण किंवा जीवनाला दिशा देण्याचं काम ते करायचे. आणि खरंच माणसाची खरी कहाणी त्यांनी सांगावी. वासुदेवाची वासुदेवाची ऐकावणे जगी नाही राम रे. दाम करी का वेड्या, दाम करी का, दाम करी का वेड्या, दाम करी का. पैशाची जादू लई न्यारी, एकच चालू. पैशाची जादू लई न्यारी, कान्हा पोराला त्याची भाऊ. आई सोडून घेतई झेप पैशाच्या भाऊ. पैशाची जादू लई न्यारी, कान्हा